नमस्ते ताई. नमस्ते. तुमचं युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आधी तुमचा परिचय करून द्या आम्हाला. नमस्कार, माझे नाव पल्लवी अनिल गावंडे. आम्ही प्रॉपर अकोल्याचे आणि जॉबमुळे आम्ही इथं शिफ्ट झालेलो होतो. अच्छा. आता 3 वर्ष होतात आम्हाला शिफ्ट व्हायला. आणि जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा अनुप 3 वर्षाचा झालाच होता. हाच मनात विचार की त्याला कोणत्या स्कूलमध्ये ऍडमिशन करायची. 2-3 स्कूल बघितल्या पण असं पाहिजे तसा रिस्पॉन्स तर मिळालाच नाही. आणि मनात भीती होती की आम्ही म्हणजे बाहेरून आलेला आहे, इथं कोणाची ओळख नाही आहे, कसं हँडल करायचं. आणि अनुप पण खूप म्हणजे चिडचिडा होता, खूप म्हणजे खूपच कठीण होतं त्याचं. म्हणजे असं वाटत नव्हतं मोठा झालाय म्हणून तो. बरोबर. तेव्हा खूप भारी गेला. मग तेव्हा मासुळे सरांची आणि मासुळे मॅमची भेट झाली आणि मग तेव्हा त्यांच्या पण खूप छान असा रिस्पॉन्स मिळाला की नाही आम्ही त्यांना सांभाळून घेऊ सर्व गोष्टी. आणि स्कूल पण बघितलं. मग त्याच्यानंतर वाटलं की नाही या स्कूलमध्ये ऍडमिशन आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर हा प्रश्न होता की जायचं यायचं कसं, कारण की मला एक छोटी मुलगी होती. बरोबर. आणि तिला घेऊन मी म्हणजे पॉसिबल नव्हतं मला की मी त्याला घेऊन येऊ शकेल की काय करू शकेल. आणि मॅम सोबत बोलल्यानंतर हे कळलं की स्कूलची व्हॅन राहणार आहे आणि प्लस त्या व्हॅन मध्ये आंटी पण राहणार आहे. आणि मग तर प्रश्न सुटला. असं वाटलं की नाही ही स्कूल आपण चूज करायची. आणि तेव्हा मग आम्ही युनिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये ऍडमिशन घेतली. आणि तेव्हा पण असंच मनात होतं की काय करायचं, बघून नर्सरी करून बघू काय होते, कारण की इथं काहीच माहिती नव्हतं. अच्छा, आधी अनुभव घेऊन बघू शाळेचा. आणि मला कारण की त्याला सवय लागून जाईल स्कूलमध्ये जायचं, टिफिन खायचा, कसं गोष्टी असतात हे त्याला कळेल. कारण की आम्हाला बाहेर पण आम्ही विचारलं पण कोणी असं सांगितलं नाही की कोणती स्कूल बेस्ट आहे की इथं तुम्ही करू शकता, असं कोणाकडून माहितीच नाही पडलं. तर म्हणून मग असं म्हटलं की चला युनिक मध्येच करू ऍडमिशन. आणि प्लस म्हणजे व्हॅनसाठी की व्हॅनची सुविधा अवेलेबल आहे. आणि व्हॅन मध्ये जेव्हा मुलं येतात तर तुम्हाला म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे त्याच्यामध्ये की जे आंटी असतात ते मुलांना कसं हँडल करतात त्याविषयी काही सांगणार का? हो, आंटी खूप छान म्हणजे हँडल करतात. कोणी असं म्हणजे असं आलंच नाही माझ्या कानावर, मी कधी सांगितलंच नाही की स्कूल म्हणजे व्हॅन मध्ये कोणाचे भांडण झाले की कोणी काही म्हटलंय वगैरे, असं काहीच नाही. म्हणजे हेच वाटत होतं की व्हॅन मध्ये पाठवायचं एवढ्या छोट्या मुलांना. आणि ते ड्रायव्हर जातात तर गाडी चालवायचं काम करतील, पण मागे मुलं काय करणार आहे ते तुम्ही तेच लक्ष देतील. पण आंटी व्यवस्थित सांभाळून घेते. आणि त्याचमुळे मी माझ्या छोटी मुलगी आता 2.5 वर्षाची आहे, तिची पण ऍडमिशन युनिक स्कूलमध्ये केलेली आहे. तिला पण इथेच टाकलेलं आहे शाळेत. बरं, जसं तुम्ही आता म्हटले की आम्हाला खूप छान अनुभव वगैरे आलाय, तसं शाळेबद्दल जी स्वच्छता असते, नंतर टीचर स्टाफ वगैरे आहे तो कसा आहे, तुमचं कम्युनिकेशन त्यांच्यासोबत व्यवस्थित होते का? हो, याच्याविषयी थोडं सांगा. हो होते. आणि मला आता जास्त असं वाटत नाही की त्यांच्यासोबत जास्त विचारत, म्हणजे कारण नर्सरीला मी खूप विचारत होती, पण आता सर्व माहिती आहे, हॅपीली सर्व करतोय अनुप सगळ्या गोष्टी म्हणून. आणि त्याचे क्लास टीचर प्रतीक्षा मॅम पण त्याच्याबद्दल तो खूप चांगलं सांगतोय, रिस्पॉन्स देतोय, म्हणून एवढं मी आता टेन्शनच नाही आहे मला. आणि जे निविदा आहे तिचं पण असं वाटत नाही की एवढं हे करायचं, असं गरज नाही वाटत. नर्सरी क्लासला खूप टेन्शन होतं, विचारत होते, टिफिन पण तो खात नव्हता, त्याचा प्रश्न होता, खूप गोष्टी होत्या अशा. आणि बऱ्याच आपल्या शाळेमध्ये ऍक्टिव्हिटी होत असतात, मग त्या सर्व ऍक्टिव्हिटी अनुप घरी येऊन सांगतो का तुम्हाला? हो, सांगतो. पहिले काहीच नव्हतं, असं बोलतच नव्हता तो जास्त मोकळा, पण आता सांगतो सगळ्या गोष्टी. आणि त्याला स्टाफ पण खूप आवडतो, सांगतो सरांबद्दल, मासुळे मॅमबद्दल. आणि तसंच जर समजा आता तुम्हाला आपली ही शाळा मिळाली आणि मग ही शाळा मिळाल्यानंतर तुमचे एवढे छान अनुभव आहेत, तर तुमच्यासारखे आणखी दुसरे पॅरेंट्स असतील तर तुम्ही त्यांना काय सांगू इच्छितात की जर त्यांना शाळेमध्ये नाव टाकायचं असेल, कोणाचा मुलगा नर्सरीमध्ये असेल, प्ले ग्रुपला असणार, तर तुम्ही काय सजेस्ट करणार त्यांना शाळेमध्ये? मी तर हे सजेस्ट करेल की मला कोणीच नव्हतं सांगायला, पण मी सांगू इच्छिते की युनिक इंटरनॅशनल स्कूल इज द बेस्ट स्कूल. आणि तुम्ही तुमच्या मुलांची इथेच ऍडमिशन करू शकता. आणि तुम्ही एकदा सरांसोबत मॅम सोबत कॉन्टॅक्ट करून बघा, संपर्क साधून बघा. बरं, तुमच्या ऐकण्यामध्ये बाकीच्या आपल्या मुक्ताईनगर मधल्या दुसऱ्या शाळा पण असतील, तर तुम्हाला आपल्या शाळेविषयी आणि त्यांच्या शाळेमध्ये काय फरक जाणवतो? या शाळेमध्ये जसं सांस्कृतिक कार्यक्रम सर्व केले जातात, फेस्टिवल सेलिब्रेट केले जातात, बाकी अदर मला वाटत नाही तिथे केले जात असतील म्हणून. आणि बर्थडे सेलिब्रेट केले जातात, तिथे तेवढं होत नसेल असं वाटतंय मला. बरं, हे जे आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हटले किंवा मग जे फेस्टिवल आहेत ते साजरे करतो, तर तुम्हाला काय वाटतं की आपण एक दिवस आधी साजरा करतो तो, तर याचा नक्की उपयोग होतो का? हो मॅम, खूप उपयोग होतो. कारण की आम्ही सांगायच्या आधीच त्यांना सर्व इन्फॉर्मेशन स्कूलमधून मिळालेली असते. आम्ही जर सांगायला लागलो तर ते आधीच म्हणतात की मम्मा हे असं आहे, मम्मा ते तसं आहे. तर खूप छान वाटतंय की त्यांना सर्व गोष्टी आधीच माहिती पडतात. नाही तर आम्हालाही प्रश्न पडतो की या फेस्टिवल बद्दल मुलांना कसं सांगायचं, पण ते स्कूलमधून आधीच त्यांना माहिती पडतो. तुम्ही आमच्या शाळेमध्ये आले आणि आमच्या शाळेविषयी एवढं कौतुक केलं त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्यू मॅम.